गाईज, वेलकम टू आवर चॅनल. तर आज आहे शनिवार आणि विकेंड असल्यामुळे आम्ही चाललो आहेत कसार साई डॅमला, जे हिंजवाडी शेजारी आहे. आम्ही दोघं आधी जाऊन आलेलो आहोत, बट मम्मी कधी गेलेल्या नाही आहेत. तर आज मम्मीला घेऊन आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहोत. तर बघू मम्मीला आवडतं की नाही. चलो तिथे जाऊन आम्ही परत कनेक्ट करतो. मस्त फुल एक्साइटमेंटमध्ये आम्ही निघालो होतो जायला. त्यानंतर शॉर्टकट घेण्याच्या नादात आम्ही हा रस्ता घेतला, जो की पुढे बंद पडलेला होता, काम चालू होतं त्याचं. त्यामुळे आम्ही मग दुसरा शॉर्टकट घेतला. तोही रस्ता खराबच होता, पण तरी कसं बसं आलो आम्ही तिथून. आणि नंतर शेवटी जो मारुंजी रोड आहे त्याला लागलो. नंतर मग कासार साई डॅमला आल्यावर हा रस्ता जो आहे तो आधी तर खूप खराब होता, त्यांनी तो नीट केला. नंतर आल्यावरती असा काहीसा व्ह्यू होता. तिथे गर्दी तर भरपूर होती आणि रस्त्याचं कामही थोडंफार चालू होतं तिथे. आणि जवळपास मला वाटतं 5:30-6 वाजले होते आम्ही इथे पोहोचलो. मस्त वाटत होतं. सनसेट व्हायचा बाकी होता. मस्त वाटलं. आवडलं? खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं? सांगा कसं वाटलं? ठीक, छान आहे, किती सुंदर आहे. खूप आवडलं. आता बघू, बोटिंग वगैरे पण करू आम्ही. मस्त वाटलं. आईंना तर ही जागा भरपूर आवडली होती. मग आम्ही गेलो तिकडे, खाली गेलो, मस्त चालत बोटिंग करायला. बोटिंगला बघा किती लाईन आहे. तोपर्यंत आम्ही मस्त फोटोशूट करून घेतो थोडेफार. बसतो, अजून सनसेट पण नाही झालेला. चला आता मस्त बसू, थोड्या वेळ चिल करू, मग बघतो आता कधी नंबर लागतो. थोड्या वेळ आम्ही तिथे बसलो, मस्त पीसफुल वाटलं. त्यानंतर मग गेलो आम्ही बोटिंग करायला. रेडी? लाईफ जॅकेट घालून रेडी झालो आणि यांना म्हटलं एक व्हिडिओ घ्या. त्यामध्ये माझे केस तर बघा, मागे घेता तो व्हिडिओ पण संपला. त्यानंतर मी हे 1-2 शॉर्ट्स घेतले, ज्यामध्ये पाणी मस्त वाटत होतं. बोटिंग बघा, इतकं सुंदर वाटत होतं. आम्ही तिथे उभं राहिलो आमचा नंबर येईपर्यंत. आणि नंतर नंबर यायच्या वेळेस तिकीट शोधायला लागलो. यांना आठवणच की तिकीट कुठं ठेवलंय नेमकं. भेटतंय की नाही. आम्हाला वाटलं आता काय करायचं. आईंनाही थोडं चिडचिड झाली. चिडचिड नाही, त्या बोलल्या की जाऊन बघ, तिथे विचारून बघा. पण काय ना, शेवटी भेटलं तिकीट थोड्या वेळाने. नंतर आम्ही गेलो तिकीट घेऊन पुढे. हे सगळे जेवढे जण आहे यांनी सगळ्यांनी तिकीट काढलेले होते आणि आपापल्या बोट्सची वेट करत होते. आम्ही स्पीड बोटसाठी तिकीट काढलेलं होतं. त्यामुळे मग थोडा वेळ उभं राहिलो आणि त्यानंतर आली आमची स्पीड बोट, ज्यामध्ये आम्ही बसलो. ही जी आहे ही स्पीड बोट आहे, जी की सरळ नाही चालत जास्त. असं त्यांना स्पीड घ्यायच्या वेळेस ते वाकडी तिकडी होती. तर बसताच आईंनी त्यांना आधी सांगितलं की तुम्ही सरळ चालवा. ठीक आहे बोलले. आणि जेव्हा चालू झाली अशी वाकडी तिकडी करायला लागले, बापरे. आई इतक्या डेंजर घाबरल्या, म्हणे मी परत कधीच नाही बसणार. पण आम्ही त्यांना म्हणत होतो काही नाही होणार, चिल. खरं तर मी पण घाबरलेली होती, पण माझ्या हातात फोन होता. माझं एवढं लक्ष ते फोनमध्ये होतं, त्यामुळे मला एवढं काही वाटलं नाही. असं करता मी बसलो आणि मज्जा येत होती. खरं तर त्यांना म्हटलं बघा साईडला किती शांतता आहे. ॲक्च्युली बोटमध्ये अजिबात शांतता नव्हती. ॲडव्हेंचर होतं हे आमच्यासाठी एक. व्ह्यू तर छान होता. सनसेट बाकी होता अजून व्हायचा, पण आम्हाला वाटत नव्हतं की प्रॉपर आज सनसेट होईल, म्हणून मग आम्ही बोटिंग करून घेतली. आणि तेच झालं. शेवटी जो सन आहे तो असाच गेला ढगांमध्ये निघून. सनसेट काही झालाच नाही. मजा तर भरपूर येत होती बरं का. हे मला सांगत होते बॅक कॅमेरा घे. मला अगोदर भीती वाटली. मला अगोदर भीती वाटली, पण परत छान वाटलं. छान होतं. अजून फिरावं वाटत होतं.
ॲडव्हेंचर केल्यावर आम्ही आलो थोडी पेटपूजा करायला. इथे मिस्टर फ्राईज नावाचं एक कॅफे होतं, तिथे आम्ही आलो आणि खाल्लं.